इथे ट्रॅफिक लागलाय आणि हा लेप नहीं आला आणि मला बोलतो हा कि माझा मिरर तोड़ला बघा। किसका गलती है? मेरा गलती है, मेरा गलती है। तू गाड़ी कभी से चला रहा है मुझे बता, किसका गाड़ी है, कितना गाड़ी आदमी लोग इधर आएगा मारने के लिए? मैंने बोला गाड़ी का कहाँ टूटा उसका नुकसान दे दे बस। मेरा गलती नाही आहे बाय। 1 रुपया भरून देणार लक्षात ठेव। तू रात्रभर थांब, मला प्रॉब्लेम नाही काय। तुझा मिरर तुटलाय तू तुझ्या चुकीमुळे तुटलाय। तू बोला ना 100 जण येतील इथे उभे राहतील, मला ते बघायचं आहे। मित्रांनो बघा तिकडे गाडी लावली पार्किंगला आणि आपण इथे आलोय बघा काय काय घेतला बघा। गंभीर परिस्थिती, गंभीर ये है अलग बात। अभी हम आ गए मून पे आ गए। माझा प्रत्येक ब्लॉग भले तो 2000 किलोमीटरचा असून दे नाही तर 5000चा असून दे, हो भाऊ तुम्हा सर्वांना नमस्कार। भाऊनो जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तुमच्यासाठी घेऊन आलोय परत एकदा 1530 किलोमीटरचा प्रवास। तुम्ही विचार करा असाल की 1530 किलोमीटरचा प्रवास हा नक्की कुठे चाललाय? तर भावांनो आपण चाललोय बरोबर केरळमध्ये। केरळमध्ये कुठल्या ठिकाणी माहिती आहे? आपण चाललो बरोबर कोलमला। कोलम हा बरोबर मुंबईतनं बरोबर 1530 किलोमीटर हा रनिंग होतो। 2-3 रूट पडतात, पण आपण आपली जी गोव्याची टीपी आहे ती अजूनपर्यंत व्हॅलिड आहे। तर त्याच्यामुळे आपण हा प्रवास करणार आहे बरोबर गोव्याच्या राज्यातना। आपण जो माल भरलाय हा तो बरोबर डायरेक्टली कार्गो मधला एअरपोर्ट मधला भरलाय आणि आपली ही बुकिंग दिली ती म्हणजे आपली कदम शेठ म्हणजे संतोष कदम यांनी आपली बुकिंग दिली। खूप छान अशी मजा येणार आहे या सिरीज मध्ये। 1530 किलोमीटरचा प्रवास म्हणजे भाऊन खूप मोठा झाला माझ्यासाठी। तर अजूनपर्यंत आपण केला बरोबर हा दिल्लीचा, तो होता बरोबर 3000 रिटर्नचा प्रवास होता आणि आता आपण चाललोय बरोबर 1530 किलोमीटर कन्याकुमारीच्या दिशेला। कोणती वाट न बघता आपण डायरेक्टली या प्रवासाला सुरुवात करूया। ही आपली गाडी भरली आहे बरोबर केरळा कोलम मध्ये आपल्याला जायचं आहे बघा। ही गाडी भरली आपली, हा आहे बरोबर आपला कार्गो। ही कार्गो मधनं आहे बघा, बाहेर पडतोय आपण। मित्रांनो हे बघा आपण आता जस्ट आता आपण बरोबर कार्गो मधनं बाहेर पडलोय आपली गाडी लोड करून। पहिला आपण जाऊया तर डायरेक्टली घरच्या दिशेला दादरला। आपले जे कपडे वगैरे ते घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर मग आपल्याला निघायचं। तर चला मग हे बघा हा बरोबर हा डायरेक्टली जाईल कार्गोला रस्ता म्हणजे मेन गेटला आणि हा डायरेक्टली अंधेरीमध्ये जाईल सरळ। आणि समोरच बघा ते बघा तिथले महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज। आहा रामरे वारक्या जरा आहा हा दर्शन घेतल्याशिवाय आपलं काम सुद्धा होणार नाही महाराजांचा। चला पहिला हा ट्रॅफिक क्लिअर करूया। नॉर्मली असं आपण 12000 किलोमीटरला आपण ब्रेक पॅड चेंज करतो, पण आपली ह्यावेळी किलोमीटर जास्त झाली आहे। पण आता जो ब्रेक आहे ना तो लागायचा 50% कमी झालाय। तर पहिला आपण जाऊया पहिला आपल्या गॅरेजच्या इथे परेलला आणि ब्रेक पॅड टाकून घेऊया भावांनो। तर तुम्ही जर असे जर काम करत असाल तर लक्षात ठेवा 12000 किलोमीटर लास्ट 14000। गॅरेजवाले बोलतात की 10000ला चेंज करा, पण आपण आपल्या हिशोबाने करायचं लक्षात ठेवा। तर पहिला जाऊन पहिला चेंज करूया ब्रेक पॅड। बघा ब्रेकचं काम सुद्धा म्हणजे लागत नाही, ब्रेकचं काम होत नाही, तर रिक्स न बघा हा ट्रॅफिकचा एरिया आहे। तर जाऊन पहिला काम करून घ्या। चला भाऊ आता बरोबर माहीमला पोहोचलोय, कसं बसं ह्या इथपर्यंत पोहोचलोय। शीतला देवी मेट्रो स्टेशन आता अंडरग्राउंड झालेलं आहे। आलो बाबा एकदाचा इथे घेऊन गाडी। हे बघा इथे लावूया पार्किंगला। भाऊनो फोन केला जस्ट आता मी विजय भाऊला, म्हणजे आपले जे गॅरेजवाले आहेत त्यांना। तर ते बोलले की भाऊ अभी मत आना क्योंकि मैं थोड़ा बिजी हूँ, लगभग 5 बजे के बाद आना। म्हणजे ठीक आहे विजय भाई। कसं बस इथे घेऊन आलो गाडी, ब्रेक अजिबात लागत नाही, आता बंद झाली। पण आता जाऊन पहिला गाडीचं काम करूया पहिला, कारण आपले उपास सुद्धा चालू होत आहेत नवरात्रीचे। माझे 10 दिवस फुल कडक उपास असतात। ह्यावेळीचा तो माझा जास्त वर्ष झाले असतील उपास पकडतोय कंटिन्यू, आणि ते सुद्धा फक्त दूध एक टाइम आणि फ्रूट एक टाइम। तर मित्रांनो पण आता गाडी बरोबर काढली आपल्या पार्किंगचे आहेत ना, एक आपल्याला काम भेटलाय तो आपण करायला चाललोय। सगळ्यात पहिला काम म्हणजे आपण चाललो म्हणजे आपला ब्रेक पॅड बसवायला म्हणजे आपल्या गाडीला। चला भाऊ पहिली पार्किंग बघूया आपण। इथे तर आलो आतमध्ये आपल्या गॅरेजला। काम करायच्या अगोदर आपल्याला बघा भाऊने बघा आपली चहा आलेली आहे आणि विजयभाईने आपलं काम सुद्धा चालू केलेलं आहे। फटाफट हे बघा सगळं सामान वगैरे आणून दिलं त्याला। हे बघा तिथे खाली पॅड ठेवलेत आणि आपली स्पेशल चहा। हो काम पाहिजे तर असा, ओळख पाहिजे तर अशी। आपण कसं माहिती माणसाने इमानदार राहायला पाहिजे भाऊ, कारण विजय भाऊला एक फोन केला की लगेच आपला काम फटाफट रेडी असतो।
10 मिनिटाचं काम आहे, पटकन करूया मित्रांनो. हे बघा त्या साईडचा सुद्धा आपल्याला ब्रेक पॅड लावून झालेला आहे. आता विजय भाऊनी हा सुद्धा ब्रेक पॅड लावून झालेला आहे. हे सुद्धा विजय भाई जरा सेटिंग जरा अच्छा करो, बहुत लंबा जा रहा हो मालूम है ना. कन्याकुमारी भाई नजदीकी जा रहा हो कन्याकुमारी से. आपल्याला कोलमला जायचं तुम्हाला माहिती आहे ना. चाचा बघा हसतायत व्हिडिओ करताना. चला आपली फायनली गाडी फुल अँड फायनली ओके झाली आहेत. आता आपण जाऊया, नेतो तुम्हाला. चला एका ठिकाणी सामान भरायचं, तो तुम्हाला खुशखबर देतो. तो सामान कुठे माहिती आहे खाली करायचं आहे, मडगावला खाली करायचं आहे. तर बघूया ते पहिला गाडीमध्ये बसतोय की नाही, तुम्हाला सामान सुद्धा दाखवतो. चला मित्रांनो, आपण आता बरोबर गॅरेजवर निघालो. हा बघा हा आहे बरोबर टाटा हॉस्पिटल आणि हा बघा हा आहे बरोबर वाडिया हॉस्पिटल, जवळजवळ टाटा वाडिया. तर चला आपल्याला बाजूला जायचं आहे पाटलोड भरायला. चला हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण हा पाटलोड टाकलेला आहे आणि आपण हा बघा हा परेलचा ब्रिज आहे आणि पाठीमागे आपण जस्ट आपण टाटा हॉस्पिटल सोडला. फर्निचर थोडासा आयटम आहे म्हणजे प्लाय वगैरे ते टाकलेलं आहे. बंद करतो. चला भावांनो निघालो तिथं. नाही बघा आपला काम करून गाडीचा. हे बघा आपल्या स्वामींचं दर्शन झाला. हा हा हा, असा दर्शन भाऊ कोणाला नाही पाहिजे. जे स्वामी भक्त आहेत ते खरोखर मनापासून लिहितील श्री स्वामी समर्थ आपल्या या कमेंट बॉक्समध्ये. कारण भाऊ याच देवाचा आपण आशीर्वाद घेऊन आपण एवढा लांब लांब प्रवास करतो. तर चला मग पटकन तयारी करून लगेच आपल्या प्रवासाला निघूया घरी जाऊन. चला मित्रांनो फायनली बघा आपली तयारी झाली आहे आता निघायची. आपण आलेलो बरोबर 8:30 वाजता आणि आता मस्त फ्रेश होऊन मस्त जेवून घेऊन आलोय. हे बघा स्वामींची बत्ती वगैरे केलेली आहे, मस्त काच वगैरे सगळी मस्त फुसलेली आहे, सगळं एकदम अप टू डेट सगळं चेक केलंय. तर निघायला एकदम मोकळा. तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करतो इथनं. चला मित्रांनो सुरुवात मग आपल्या प्रवासाला. कोलम भावानू, कोलमचा प्रवास सुरुवात झालेला आहे मुंबईतून. बोला स्वामी समर्थ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला पहिला आता आपण डिझेल टाकूया. बघा लाईट ऑलरेडी लागलेली आपली. चला भावानू वाजले तुम्हाला माहिती होतं किती, बरोबर 11:05 झालेत आणि ह्या टायमाला जर इथे अशी ट्रॅफिक झाली तर कसं होणार. मी विचार केला की आपल्याला आता अजिबात ट्रॅफिक भेटणार नाही मुंबईत बाहेर पडेपर्यंत मुंबईच्या. पण भाऊ आता इथे ते विषयच हार्ड झालाय. VIP एरिया बाबा दादरचा. भाई हा बघा इथे ट्रॅफिक लागलाय आणि हा लेपनी आला आणि मला बोलतो हा की माझा मिरर तोडला. बघा ह्याचा मिरर तुटलाय आणि मला बोलतो माझा मिरर तुटला बोलतो. मेरा वो खर्चा दे बोलतो आणि मला बोलतो भाई ये गाडी किसका मालूम है, मला बोलतोय. हा बघा आता बघा आता काय करतोय. बघा कोणाची मदत, मला काय प्रॉब्लेम नाही. जर ह्यानी चुकी केली तर याला 100% भोगायला लागणार. बा 100% भोगायला लागणार. मला बोलतोय, मला धमकी देतोय किधर का भी गाड़ी नहीं थे. किसका गाड़ी है, या बोला भाऊ. आपण पण आता जरा पोलिसांना फोन करूया 100ला. थांबा त्याला दाखवतो आता. यांची चुकी नाही, माझी तर चुकी नाही. गाडी इतना घेऊन चाललाय आणि आता त्याची राईटची बाजू आहे तर माझी लेफ्टची बाजू आहे. तर मी माझी बरोबर सांभाळून चाललोय आणि हा बोलतो की तुझी चुकी आहे. थांब ना दाखवतो. किसका गलती है मुझे बता. ये भाई किसका गलती है. मेरा गलती है. तू गाड़ी कभी से चला है मुझे बता. कभी से चला है और तू क्या बोल रहा है. किसका गाड़ी है, किसका गाड़ी, किसको बोल रहा है, क्या गाड़ी किसका है मुझे बता. ये बता गाड़ी तूने तोड़ा क्यों. नहीं तू मुझे बता तू क्या बोला, किसका गाड़ी है, कितना गाड़ी आदमी लोग इधर आएगा मारने के लिए. मारने की बात कर रहा हूँ क्या, इधर रुकने. मैं क्या बोल रहा है, मैंने बोला गाड़ी का काट टूटा उसका नुकसान दे दे बस. मेरा गलती नहीं है भाई. हाँ मेरा नहीं है गलती है. तू और तू मेरे को क्या बोल रहा था, किसका गाड़ी है क्या, ये गाड़ी किसका है बोला तू. क्या ये गाड़ी किसका बोला. 50-100 आदमी आएगा इधर. भाई जिसका गाड़ी है ना, एक गाड़ी नहीं है ना, वो खुद ले लेगा. ये बोल. अरे भाई मैं क्या बोल रहा हूँ, जिसका गलती है ना वही नुकसान करेगा. हाँ तू रुक, अभी इधर रुक. चला भाऊ ना आपण आता पोलीस स्टेशनला फोन करूया. 1 रुपया इथं भरून देणार, लक्षात ठेव. तू रात्रभर थांब, मला प्रॉब्लेम नाही काय. तुझा मिरर तुटलाय तू तुझ्या चुकीमुळे तुटलाय. मी पोलीस स्टेशनला बोलवलं भाऊ, मला काय प्रॉब्लेम नाही. इथे पोलीस स्टेशनला बोलवलंय, 100ला फोन केलाय. भाई तू बिंदास कोणाला पण बोलव, तुझा तो मालक आहे ना त्याला पण बोलव, मला काय प्रॉब्लेम नाही. तुझे मालक किती आहेत ना त्यांना पण बोलव. इथे तू बोला ना 100 जण येतील इथे उभे राहतील, मला ते बघायचं आहे.
भाई मी या एरियातच राहतो, लक्षात ठेव. पुलिस को बुला. हा मी बोलवलंय, लक्षात ठेव, तू घाबरू नकोस. चौकी चलेगा भी. तू अरे चौकी करायची गरज आहे, तू येतील पोलीस इथे. बोलना ना, बुला रहा हूँ. तुला मी काय बोललो, येतील इथे माणसं, घाबरू नको तू, लक्षात ठेव. तू थांबी जातो इथे, ही गाडी तर इथेच राहणार, लक्षात ठेवा. पुलिस को आणि या गाडीचा नंबर काय MH58C0313. एक्सेंट गाडी आहे भाऊ. बघा भाऊ ना, आपण पोलिसांची वाट बघतोय, कारण मी स्वतःहून फोन केलेला पोलिसांना. मित्रांनो हे बघा, आपला हा दादर सर्कल आहे आणि इथे बाजूला प्लाझा सिनेमा आहे, इथे गाडी आपण लावली आहे आणि मी स्वतःहून पोलिसांना फोन केलेला. हा बघा भाई, आता हा चालायला लागलाय, निघायला लागलाय. म्हणजे विचार करा, ह्याची चुकी. तो मिरर जर तोडला असता ना तर मी त्याला स्वतःहून भरून दिला असता, पण माझी चुकी नाही, लक्षात ठेवा. आपण आपली जर स्वतःची चुकी असेल तर आपण मान्य करायची, जर आपली चुकी नाही तर काय पण होऊन नये, मग माझी मान्य नाही करायची. बघा पाहाला, बघा भाऊ मला धमकी देत होता भाऊ, त्याला माहीत आहे भाऊ मी मुंबईमध्ये राहतो. गेला भाऊ, त्याला वाटला की भाई कोणतरी भाई आहे आणि 500-1000 रुपये देईल आणि लगेच त्याची दिवाळी. आता दिवाळी पण जवळ येते भाऊ, तर त्याच्यामुळे आपण काय घाबरायचं नाही भाऊ. हे असे लंजू बंजू ना ते लई बघितल्यात, लई म्हणजे लई बघितल्यात. आणि ह्यांना तर ना मी अजिबात घाबरत नाही भाई. तो कुठलाही कास्ट आहे, मला माहिती कुठल्या कास्टचा होता तो. मला बोलतो त्याला काच फोड दूंगा. अरे भाई अरे अशा काची ना तू फोडताना आम्ही किती बघितल्यात, त्याला काय सांगू. चला निघूया. हे बघा झालेलं आहे, पण चला पुढे. तुम्हाला माहिती आहे त्या लपड्याच्या नादापायी आपण कुठे येऊन पोहोचलोय. बघा वाशीचा ब्रिज आहे भाऊ आपला, त्याच विचारामध्ये आता सध्या गाडी चालवत होता, हळूहळू एकदम मस्त रमत गमत. काही चुकी नसताना सुद्धा आपण भांडत होतो. आपली तर चुकी नव्हती मुळात, पण त्या समोरच्या माणसाची होती. तर आपण राईटने ढोकली असती तर मग मी हात वरती केले असते, बाबा मी तुझा काय ते सगळं का भरून देतो, पण चुकीला माफी नाही. चुकला तर डायरेक्टली हो बोलायचा, नाही तर नाही. आपल्याला आधीच लहानपणापासून मला आईवडिलांनी शिकवलेलं, भाऊ कोणाच्या आल्यात जायचं ना, कोणाच्या केल्यात जायचं नाही. चुकला तर चुकी कबूल करायची, बस विषय संपला. पण 100% जर पोलीस आले असते तर मग मी पाठी फिरलो नसतो, त्याला त्याची जात 100% दाखवली असती. 100% म्हणजे 100%. आता चला टोल देऊया पहिला. आपण ॲक्च्युली जाणार होतो अट्टल सेतूनी, पण ते बोलतात ना नशिबाचा भाग कुठेतरी आपल्याला फिरवतो, नशीब. आपण या मार्गे आलो आणि तो झाला लपडा अचानक. ठीक आहे, जाऊन द्या, सोडून द्या. आपला प्रवास आहे तो सुखरूप करूया मस्तपैकी. खूप मोठा प्रवास आहे, 1530 किलोमीटरचा. हे बघा पुढे तर बरोबर लागेल, टोल लागेल. जास्त टोलचा रिचार्ज केला नाही, फक्त 200 रुपयाचा केला आहे. चला टोल, खूप दिवसांतर आलो या टोलवरती. 75 रुपये फक्त कट, डायरेक्टली उटकुटपर्यंत. आता डायरेक्टली कर्नाटकपर्यंत आपला एक सुद्धा टोल नाही लागणार आहे. आता पाठीमागे जस्ट आपण आता खांदा कॉलनी सोडली. पनवेलला यायला बरोबर 2.25 तास लागलेत. जिथे 1 तासाचा प्रवास आहे तिकडे 2.25 तास, फक्त 56 किलोमीटर क्रॉस करायला. रात्री सुद्धा तो विचार करा, एवढा वेळ आपल्याला आता ट्रॅफिक भेटला दादरला, त्याच्यानंतर मग परत पाठीमागे पनवेलच्या कळंबोलीच्या इथे, वाशीच्या इथे पण थोडासा भेटला आपल्याला ट्रॅफिक. पण त्यानंतर पुढचं आपल्याला रस्त्याची काय अपडेट माहीत नाही. गणपतीच्या नंतर काय रस्त्याची हालत वगैरे झाली आहे ती. मारला बाबा एकदाचा लेफ्ट टर्न, पळस पाहत नाही. बघा बरं, आपण आता कोकणाच्या हायवेला लागलो आहे 66ला, आणि आपण आता डिझेल बरोबर टाकून गेलेलं आहे पाठीमागेच. मानपूरच्या इथेच आपण पाठीमागे टाकला डिझेल, बरोबर 4300 रुपयाचा, 47 लिटर आला. चला भाऊ, शालीमार आलेला आहे, जरा काहीतरी मस्ती खायला घेऊया आणि डायरेक्ट निघूया 2 मिनिटात. चला मित्रांनो, बघा तिकडे गाडी लावली पार्किंगला आणि आपण इथे आलोय. बघा काय काय घेतलं, बघा धना डाळ, मस्त की हे चॉकलेट वगैरे. हे सगळं आपला भाऊ रात्रीचा सगळा नाईट जाग राहण्यासाठी. अजून काय इथून काय बाकी काय राहिलं नाही. चला एवढाच मला पेमेंट करूया, लगेच निघूया. चला आपला चॉकलेट वगैरे सगळा घेतलेला आहे. फक्त आता जरा टायर चेक करूया भाऊ. उतरलात ना तर पहिला आपले जे टायर वगैरे नाही ते पहिली नट आहेत ना, नट ती पहिली भाऊ चेक करा. 50-100 किलोमीटरला फक्त चेक करत राहा.
फक्त हात मारायचा. ओके तर मग डायरेक्ट निघायचा. चला निघूया आता. लई चॉकलेट देते भाऊ. 36 रुपयाची. 36 रुपयाचा आपण सगळा मस्त की रात्री जागवायसाठी आपण ही सगळं सामान घेतलेलं आहे. चला निघूया. चला बाय बाय करूया या शालीमार हॉटेलला. गंभीर परिस्थिती, गंभीर. ये है अलग बात. ये अभी हम आ गए, मून पे आ गए. कुठलं लोकेशन आहे मित्रांनो मला कमेंट करून सांगा. जे जे रायगड मध्ये आहेत आपले जे फॅमिली मेंबर ते तर लगेच ओळखतील. आणि आपले जे गाडीवाले आहेत कंटिन्यू आपल्या ह्या लाईनला चालतात ते. समोरचा काही दिसत नाही. आणि धूळ बघा किती आहे. रस्त्याची हालत हो अर्धा पाय जाईल एवढा एवढा खड्डा आहे. लागला बाबा एकदाचा चांगला रस्ता. तुम्हाला माहिती आहे आपण चाललोय केरळला. त्याच्यामुळे तुमच्याकडे चुकून मागून जर तुमच्याकडे काय सामान निघाला मुंबईचा किंवा पुण्याचा तर लगेच मग तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता. आता आपण आता पोहोचायला आलोय बरोबर. ही म्हणजे माझी सासरवाडी इंदापूर. चला इंदापूर मानगाव. हा बघा डेपो. पाहून आता बरोबर पोलादपूरला पोहोचलोय. पाठीमागे आपण जस्ट महाड सोडला आणि आता आलोय ते म्हणजे बरोबर 3:45 वाजलेत पोलादपूरला पोहोचायला. पण एवढी गाडी चांगली खेचली ना आपण. बरोबर 12:45 आपण बरोबर पळसपेत होतो आणि आता डायरेक्टली 4 वाजता पोलादपूरला. तर चला मित्रांनो जरा इथे मस्त की जरा कॉफी वगैरे मारूया पोलादपूरच्या आपल्या त्या मामाकडे. चला. कसा वाटतो आपला हत्यार. हा खतरनाक ना. एक नंबर. चला कॉफी पिया. चला बोन बोन. मस्त कॉफी पियालो. अर्धा जरा तरतरी आली यार अंगात. चहा पियालो तर एवढी तरतरी नसते आली. जरा त्यांना सांगितलं मी जरा कॉफीमध्ये एकदम कडक बनवा. मग काय आली फुल कडक. निघायची तयारी. गाडीने एकदम लांबच्या प्रवासाला भाऊ उत्साहाने चालवायची. उत्साहाने म्हणजे फुल एनर्जी आली पाहिजे तिथे पोहोचेपर्यंत. आणि आपल्या ब्लॉग मध्ये सुद्धा आपली एनर्जी फुल. तुम्हाला माहितीच आहे की माझा प्रत्येक ब्लॉग भले तो 2000 किलोमीटरचा असून दे ना तर 5000चा असून दे पण जी माझी एनर्जी आहे ना अफलातून असते. अफलातून. चला हे बघा थोडासा गाडीला थोडा आराम भेटला आपल्या 10 ते 15 मिनिटं. आता निघूया. बघा स्वामी बघा माझे कसे आहेत निवांत मस्त की. चला प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो. कॉफी वगैरे पिऊन आपण निघालो डायरेक्टली आपल्या प्रवासाला. वाजल्या आता बरोबर 4:30 व्हायला आले आहेत. जस्ट आता आपण आता पाठीमागे बोगदा क्रॉस केला कशेडीचा. पाहून आता बरोबर आपण खेडला पोहोचलोय. बघा या बरोबर या ब्रिजच्या खालला रस्ता जाईल डायरेक्टली दापोलीला. मित्रांनो आपण आता जस्ट पाठीमागे आता खेड सोडला. बघा हा टोल आहे. ह्या टोलवरती आपण थांब्यात जरा वेळ कारण का वाट्याचा बरोबर 6-5 झालेत आणि झोप सुद्धा भरपूर येते. उजेडायच्या अगोदर थोडासा आराम करूया कारण का एकदा उजेडला की मग परत डोळे पण दुखायला लागतात आणि झोप सुद्धा होत नाही कंप्लीट. तर इथं आता आराम करूया आणि सकाळी पहाटे लवकर इथं निघूया. चला